महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो महत्वाची बातमी. सुप्रीम कोर्टामध्ये अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला मोठा झटका. तर उद्धव ठाकरेंनी आपली बाजू राखली, बाजी पलटली. भाजपने देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला कौल. तर महाराष्ट्रात सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना. तर राहुल नार्वेकर यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला मोठा झटका. पक्षावरती 6 वर्ष पक्षचिन्ह वापरण्यावरती बंदी. तर उद्धव ठाकरे यांचा मात्र दमदार शानदार विजय. हा विजय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना प्रमुखांचा आहे असल्याचं शिवसैनिकांनी म्हटलंय. मित्रांनो, काय घडलंय सुप्रीम कोर्टामध्ये, नेमकी काय आहे बातमी, ती आता आपण जाणून घेऊया. देशाच्या राजकारणामध्ये शिवसेनेचं हे खूप मोठ्या प्रमाणात चालू असलेली भांडणं आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागल्यामुळे सगळीच राजकीय समीकरणे बदलताना दिसू लागली आहेत. जाणून घेऊया पुढच्या 2 मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरे यांच्यासाठी आलेली ही महत्वाची आनंदाची बातमी. गेल्या 3 वर्षांपासून चालू असलेला शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील वाद सुप्रीम कोर्टामध्ये यावर्षी तरी मिटेल का, असं सध्या सर्वसामान्य जनतेला वाटत होते. परंतु सर्वसामान्य जनतेमध्ये जर विचारलं शिवसेना कुणाची, तर सर्वसामान्य लोक थेट उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बोट दाखवायचे. शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेली शिवसेना एकनाथ शिंदेची असू शकत नाही. एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या बळावरती गद्दारी करून बऱ्याच आमदारांना पळून घेऊन गेले. त्यानंतर मात्र त्यांना आमदारांची आणि शिवसेनेची आठवण झाली असं म्हटलं गेलं आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांपासून थेट राज्याच्या नगरविकास मंत्र्यांपर्यंत एवढ्या पदांची खैरात करून देखील एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करणं म्हणजे मित्रांनो हे बरोबर नाही असं सामान्य जनता आजही म्हणत आहे. जरी एकनाथ शिंदेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये खूप मोठी कामं केली असली तर देखील शिवसेनेमधून गेलेली गद्दारी ही कधी पुसली जाणार नाही असं सर्वसामान्य जनतेचे मत होते. यावर देखील आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कधी एकनाथ शिंदेंना जवळ करणार नाहीत हे देखील सर्वसामान्य जनतेने आपलं मत मांडलं होतं. त्यानुसारच मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये आता मात्र भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंना दूर करू लागली असून उद्धव ठाकरेंना जवळ करत असतानाच सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयातून आता उद्धव ठाकरेंना नवीन शिकलाई मिळू लागली आहे. कारण की एकनाथ शिंदेंनी शिवसेना पळवली तेव्हा आमदारांच्या बळावरती त्यांनी पक्षाचे चिन्ह स्वतःच्या ताब्यात घेतलं होतं. पक्ष चिन्ह ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना ही माझी आहे असं म्हणून एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून महाराष्ट्रात जो खेळ खेळला तो महाराष्ट्र आजही विसरला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंना आगामी काळामध्ये पक्ष आणि चिन्ह या दोन्हींनाही आपल्या हातातून गमावून बसावं लागणार. कारण की तशी सुप्रीम कोर्टाची डेडलाईन त्यांच्या समोर होती. सुप्रीम कोर्टाने गेल्या काही वर्षापूर्वी निकाल देताना म्हटलं होतं एकनाथ शिंदेंना हे पक्ष आणि चिन्ह हे काय कायमचं नाहीये, टेम्पररी तुम्हाला वापरण्यासाठी आम्ही देत आहोत. परंतु त्यानंतर जो सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल त्यावरून तुम्हाला हे पक्ष आणि चिन्ह देऊन टाकावं लागेल किंवा हे चिन्ह गोठवावं लागेल अशी माहिती सुप्रीम कोर्टाने गेल्या 2-3 वर्षामध्ये वेळोवेळी निकाल देताना म्हटलं होतं. परंतु एकनाथ शिंदेच्या आमदारांना आणि खासदारांना वाटायचं की हे पक्ष आणि चिन्ह आपलं परमनंट कायम झालंय. परंतु ह्याची निर्मिती शिवसेना प्रमुखांनी केली, जे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचे पिता आहेत आणि शिवसेनेचे संस्थापक आहेत. यामुळे ठाकरे घराणे आणि शिवसेना हा संबंध खूप मोठा आहे आणि ठाकरेंशिवाय शिवसेना राहू शकत नाही आणि शिवसेनेशिवाय ठाकरे राहू शकत नाही. हा गेल्या कित्येक वर्षांचा कालावधी आजही महाराष्ट्राच्या राजकारणावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे गाजत आहे. याच कारणास्तव एकनाथ शिंदेच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये आपली लढाई चालू ठेवली आणि लढाई आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली असून या लढाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. यावेळी शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल आणि असीम सरोदे यांनी म्हटलंय की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला मोठा झटका सुप्रीम कोर्टामध्ये असेल. शिवसेनेच्या शिंदेच्या आमदारांवरती 6 वर्षाची निवडणूक लढवण्याची बंदी येऊ शकते. यावेळी त्यांच्या आमदारांना निवडणूक लढवण्यास बंदी आल्यानंतर पुन्हा त्यांना कुठेही निवडणूक लढवता येणार नाही, नव्हे तर त्यांची राजकीय कारकीर्द देखील संपून जाईल असं महत्वाचं विधान त्यांनी केलं होतं. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये जवळजवळ 40 आमदार अपात्र होऊन त्यांची राजकीय कारकीर्द बाजूला होईल. त्यामध्ये एकनाथ शिंदे देखील आहेत. तेव्हा मात्र हा शिवसेना पक्ष शिवसेना चिन्ह दोन्ही उद्धव ठाकरेंच्या हातात येण्याशिवाय सुप्रीम कोर्टाला पर्याय उरणार नाही. त्यामुळे ही लढाई आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. या लढाईचा निकाल येत्या
एप्रिलला लागणार असून या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष होईल असं शिवसेनेच्या वकिलांनी म्हटलंय. मित्रांनो, यावरती आपणास काय वाटतंय? राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना हरवून देशाच्या राजकारणात शिवसेना आपल्या हातात घेतील का? याबद्दल आपलं मत काय? नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.